दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राधानगरी तालुक्यातील सोळांकूर येथील एक ग्रामीण रुग्णालय आहे. या ग्रामीण रुग्णालयामध्ये एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडलेली आहे. त्या अनुषंगाने आज आपण हा रिपोर्ट करत आहे. नेमकी कशाची ही शस्त्रक्रिया झाली होती, कशा पद्धती गुंतागुंतीची होती, हे आपण या आज रिपोर्टच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत डॉक्टर ज्योती कोले मॅडम, वैद्यकीय अधीक्षक आहेत ह्या सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाच्या. मॅडम नमस्कार. नमस्कार. एकंदरीतच हा आपला ग्रामीण भाग आहे आणि डोंगराळी भाग आहे, तरीसुद्धा इतक्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया इथं पार पडतात. काय सांगाल, ही कशा पद्धतीची शस्त्रक्रिया होती, काय सांगाल याबद्दल? ताई आम्हाला जेव्हा दाखवायला आला त्यांच्या गर्भाशयाला बऱ्यापैकी मोठी गाठ होती. जवळजवळ म्हणा तर 1.5-2 किलोची गाठ त्यांच्या पोटामध्ये होती. ही शस्त्रक्रिया आम्ही महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत करू शकलो. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया होत असल्यामुळे परत दुर्बीण टाकून आम्ही आतमध्ये पूर्ण तपासू शकलो. हे अद्यावत आहे आता सध्याचं जे ही टेक्निक आहे, त्यामुळे आम्हाला आतमध्ये काय नेमकं करायचं हे कळत होतं. तसंच गाठ मोठी असल्यामुळे मग पोटावर त्यांना आपण म्हणू शकतो की एक इन्सिजन घेऊन आम्ही ती गाठ काढलेली आहे. ही गुंतागुंतीची ह्या कारणास्तव आहे कारण का ह्याच्यामध्ये रक्तवाहिन्या ज्या आहेत वरपर्यंत खेचल्या गेलेल्या असतात आणि जर चुकून जर रक्तवाहिन्या कापल्या गेल्या तर रक्तस्राव होऊन पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याची पूर्ण कल्पना असताना आम्ही पूर्ण तयारीनिशी या पेशंटला ऑपरेशनला घेतलेलं आहे आणि देवाच्या कृपेनं आमचं ऑपरेशन अगदी यशस्वीपणे पार पडलेलं आहे. पेशंटला एक नवीन जीवदान मिळालेलं आहे आणि आम्हालासुद्धा कॉन्फिडन्स वाढलेला आहे की आम्ही अशा शस्त्रक्रिया देखील ग्रामीण रुग्णालय सोळांकर इथं करू शकतो. मॅडम, एकंदरीत ह्या ग्रामीण भागातील लोकांना किंवा या डोंगराळी भागातील लोकांना अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया इथं रुग्णालयामध्ये होतात, काय सांगाल, त्यांना काय आव्हान कराल? रुग्णांनी ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यायचा आहे. आपलं जे ऑपरेशन थिएटर आहे अद्ययावत आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे ज्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ज्या शस्त्रक्रिया होतात त्यांनी आमच्यापर्यंत पोचावं. आमच्या इथे डॉक्टर शिंदे सर ह्या सगळ्याचं कामकाज बघतायत. त्यांना भेटावं, रिपोर्ट्स घेऊन यावे, येताना आधार कार्ड आणि स्वतःचं रॅशन कार्ड घेऊन यावं. जेवढ्या शक्य त्या शस्त्रक्रिया आपण आपल्याकडे केलेल्या आहेत. आत्ता आम्ही जवळजवळ 34 शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत आमच्याकडे सक्सेसफुली केलेल्या आहेत. तर ग्रामीण भागातल्या लोकांना माझं एवढंच आव्हान आहे की आमच्यापर्यंत आल्यानंतर अगदी जर आमच्याकडे होण्यासारख्या शस्त्रक्रिया असेल तर आपल्याला सेवा आपल्या घरापर्यंत आता मिळणं शक्य झालेलं आहे. तुम्हाला CPRला किंवा कुठल्या मोठ्या हॉस्पिटलपर्यंत पळण्याची बिलकुल गरज पडणार नाही. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून विचारूया नेमक्या काय शस्त्रक्रिया किती अवघड होती आणि काय कशा पद्धतीने यांनी तुम्हाला कोऑपरेट केलं? मी सगळीकडे राधानगरीत गेलो, कळ्यात गेलो, पण गृह मॅडमने सोळांकोरात आणलं. व्यवस्थितपणे सगळं पार पडलं. सगळ्यांनी लक्ष चांगलं दिले दवाखान्यात. म्हणजे अवघड होतं सगळं, कुठेच काय होणार नाही म्हणलेली. सोळांकोरात झालं. एकंदरीत ही पूर्ण शस्त्रक्रिया जी पार पाडायची होती त्याचं खरं श्रेय या पूर्ण स्टाफला तरी आहेच. त्याचबरोबर एक सामाजिक सेविका आणि शिक्षिका पूजा गुरव मॅडम यांनी या रुग्णाला इथं घेऊन आल्या. त्यांच्याबरोबर सुद्धा आपण त्यांच्याशी बोलूया. मॅडम, आपलं कार्य खूप मोठं आहे. आज आपण इतकी मोठी शस्त्रक्रिया तुमच्या माध्यमातून पार पडली, काय भावना आहे? नमस्कार. म्हणजे मी केलं असं मी कधीच म्हणणार नाही. सुरुवातीला ती माणूस एखाद्याला नसतो, अनाथ असतो, तशा पद्धतीनं ती क्रिटिकल ऑपरेशन होतं. माझ्या माहितीप्रमाणे आज जवळजवळ 1.5 वर्ष झालं ती मुलगी फिरते. कळ्यामध्ये दाखवलं, काही खाजगी रुग्णालयामध्ये कोल्हापूरला दाखवलं, राधानगरीमध्ये दाखवलं आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया 1 लाख सर्जरी, 50,000 खर्च, असं 1.5 लाखापर्यंतचं ते बजेट. आणि ही मोलमजुरी करून खाणारी मुलगी आहे. मिस्टर नसल्यामुळं ती बऱ्याच चरितार्थ तिचा आईवडील करतात. आणि हे जेव्हा माझ्या निदर्शनाला आलं तेव्हा माझी मैत्रीण इथं सुवर्णा लोहार आणि लोहार सर आहेत, त्यांच्या माध्यमातून मी इथं आले. त्यांनी म्हटले या तरी मॅडमना दाखवून तरी बघूया. आणि मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी मी इथं आले तेव्हा कोले मॅडमनी म्हणजे पहिल्याच दिवशी इतकं चांगलं आम्हाला ट्रीटमेंट दिली की काही नाही, जावा तुम्ही, हे मी करू शकते. केवढा आत्मविश्वास त्यांनी दाखवला. आणि मी त्या दिवशी ठरवलं की नाही, कोणतरी आमच्या पाठीवर प्रेमाचे हात देणारे आहेत. आणि मी त्या दिवशी गेलो. इथं लॅबनं तरी एवढं चांगलं सहकार्य केलं. त्याच दिवशी टायमिंगच्या बाहेर असूनसुद्धा त्यांनी आम्हाला लॅबचे रिपोर्ट करून दिले. आणि 2 राहिलेले होते ते आम्ही राधानगरीत करून घेतले. आणि लगेच 3ऱ्या दिवशी इथे ॲडमिट झालो. आमची यात्रा 18 तारखेला आणि 18 तारखेलाच मला वाटते मॅडमनी ऑपरेशन केलं. मी 6:30ला इथं येऊन थांबलेले, 4 वाजता मी घरी गेले. मला या स्टाफचं कौतुक का करा वाटते, कारण मी माझ्या हातून आता जवळजवळ 101 अशा शस्त्रक्रिया मी स्वतः ज्याला निराधार माणसं आहेत, महिला आहेत, आणि त्यांच्याबरोबर जाऊन मला ह्याची आवड आहे. आणि म्हणून मी हे करू शकले की इथं आल्यानंतर या स्टाफनं इथं अगदी मावशीसुद्धा इथल्या अगदी पेशंटशी आदरानं बोलतात. हे मी तुम्हाला आल्यावर मगाशी सांगितलं की इथं स्टाफचं, सगळ्या डॉक्टर, कर्मचारी, सिस्टर स्टाफ, हे सगळ्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. आणि इथं खमक्या ज्या आहेत मॅडम की सगळं मॅनेजिंग करणाऱ्या,
त्यांचं तर मला इथं आभार व्यक्त करायला लागतं, कारण या सर्वसामान्य महिलेची आई तुम्ही बघताय मोलमजुरी करणारी आहे, तर मी सुद्धा याला योगदान देऊ शकले आणि या स्टाफनं सगळ्यात सहकार्य केलं, त्याबद्दल मला पहिल्यांदा यांना सगळ्यांना धन्यवाद द्यायचा आहे. नमस्ते. एकंदरीतच राधानगरी हा दुर्गम आणि डोंगराळ भाग समजलेला जरी असला तरी सुद्धा इथं असणाऱ्या ह्या सोळांकूर ग्रामीण रुग्णालयामध्ये गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ही यशस्वीरित्या पार केल्या जातात असं इथल्या वैद्यकीय अधीक्षक यांनी आपल्याला सांगितले आहे. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग